नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गावच्या ब्लॉग्स नंतर डायरेक्ट घरातून ब्लॉग चालू करतोय. कारण आज जास्त मोठा ब्लॉग नसेल, नॉर्मल. कारण आज घरातच होतो, सुट्टी घेतली होती आजारी, त्यामुळे आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल, सर्दी झाले. तर आज आहे घरातच, त्यामुळे विचार केला काय करावं. तर आज दोन काम आहेत. दोन नाही, एकच काम आहे. एक काम मी संपवून टाकलं, म्हणजे बँकमध्ये जायचं ते काम झालं माझं. आता अजून एक काम आहे, ते म्हणजे आपल्या गेमिंग सेटअपची साफसफाई. तर आपल्याला करायची आपल्या गेमिंग सेटअपची सफाई. ज्यांना माहिती आहे की आपण लाईव्ह करतो त्यांचं ठीक आहे, ज्यांना ना माहिती त्यांना सांगतो मी की आपण गेमिंगचा पण चॅनल ओपन केला आहे, नियो रितेश गेमिंग म्हणून, जिथे आपण लाईव्ह स्ट्रीम करतो पबजीची. पबजी म्हणजे BGM आहे, आणि अजून पण गेम्स खेळणार आहे. सो तुम्ही सजेस्ट करा की अजून कोणते कोणते गेम्स खेळले पाहिजे. मी एक पबजी PC मी इन्स्टॉल केला आहे, आणि BGM म्हणजे तर लाईव्ह स्ट्रीम कंटिन्यू चालूच आहे. कंटिन्यू म्हणजे जेव्हा जेव्हा टाईम मिळेल तसं तसं, कारण की आपलं ऑफिस पण असतं. तर जसं जसं टाईम मिळेल तसं तसं मी स्ट्रीम करतो. तर हे एक आपल्याला काम करायचं आहे. आणि अजून म्हणजे आपल्याला लागली भूक. संध्याकाळचा वेळ म्हणजे नाश्ता करायचा नाही. तर आता मम्मी बनवते साखर चपाती, जे आपण लहानपणी खूप खाल्लेत. तर सॉरी मित्रांनो, काही कारणामुळे माईक डिस्कनेक्ट झालेला, तर ते परत शूट करून दाखवतो. मम्मी चपाती बनवते. ते मी आधी पण शूट केलं होतं, पण ते रेकॉर्ड नाही झालं. रेकॉर्ड झालं पण आवाज नाही आला. आता परत शूट करतो, मग दाखवतो. हे बघा, इथे मम्मी चपात्या बनवते. तर इकडे ऑलरेडी चपात्या बनवून झाल्या. किती आहेत? 1 2 3. इकडे एक बनवते. एक खाली चपाती आहे, त्याच्यावरती साखर आहे, त्याच्यावरनं अजून एक चपाती. आता ही लाटणार आणि गरम गरम तव्यावर शेकणार. आणि नॉर्मल चपात्या आहेत, हे बघा. आणि इकडे साखरवाला, जे आता आम्ही खाणार. तर बनवू मम्मीला चपाती. आणि इकडे सोनू, आता तुम्ही दहंडीच्या ब्लॉग मध्ये बघितलेला. तर आता आम्ही चपात्या झाल्या, चपात्या खातो आणि गेमिंग सेटअपला नीट एकदम इज्जतीत साफ करतो. मला गेमिंग सेटअप दाखवतोय बघा. इथे आपला लॅपटॉप, हे आपले हेडसेट, आणि हा माईक आहे, जो जस्ट मी आता ब्लॉग बनवते म्हणून काढलाय. आणि इकडे आपला गोप्रो घरामध्ये मोस्टली यूज नाही, कारण की तो ब्लिंक करतो. तो नॅचरल लाईट मध्येच चांगला काम करतो. आणि इकडे आपले छोट्या मोठ्या गाड्या. तर चला, आधी पेट पूजा करू, मग साफसफाई करू. साफसफाई म्हणजे जास्त काही नाहीये, फक्त नीट लावून ठेवायचं आणि थोडंफार कपडा मारायचा आहे बस. कारण की न्यू आहे सगळं. आत्ताच लास्ट 2 वीक झाले असेल आपण गेमिंग स्ट्रीम चालू केले. तर ज्या कोणाला माहिती नसेल त्यांनी नक्की आपल्या गेमिंग चॅनलला व्हिजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तर चला, आधी पेट पूजा करू. हे बघा, आपली चपाती रेडी आहे. काय तेल लावल्यावरती. तर मित्रांनो, खाताना एक गोष्ट राहिली, ती म्हणजे तारक मेहता. आणि हे खाताना तारक मेहता इज मस्ट इम्पॉर्टंट. सो कोणाकोणाला सवय खाताना तारक मेहता बघायची, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही खातो, पेट पूजा करतो आधी, तुम्हाला या तुम्ही पण. तर मित्रांनो, पेट पूजा करून झाली आहे. आता घेतो गेमिंग सेटअप साफ करायला. सोबत आहे सोनू, आणि इकडे दुशी. आधी गेमिंग सेटअप साफ करतो, मग आम्ही BGMI खेळणार आहे. अरे हो, चलो शुरू करते हैं. चला साफसफाई करूया. नियम बघा, एक उचलून ठेवू नाही. डिजिटेक बोलते. दुसरा माईक याला चार्जिंग लावून ठेवले, मला राहू दे असंच. कॅलेंडर एका फ्रेंडने गिफ्ट केलंय.
हे तिच्या पेजचं नाव आहे डिझाईन बाय श्रेया आर्ट. ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल न्यू इयर आल्याजवळ करू शकता. तिच्या पण पेजला फॉलो करा. तुम्ही बोलाल पावडर इथे काय करते, जे BGMI खेळतात त्यांना माहित असेल. क्या बोलते हो? बरोबर. ये लाइट का रिमोट है, लाइट का. ये जो ऊपर लगा है ना, लगा है उसका. इसका इफेक्ट मैं बाद में दिखाता हूँ सेट हो जाने के बाद. अशी एक दिवस घेऊ आपण. अशी नाही घ्यायची, अशी घ्यायची. तिच्यावरती पण धूळ साठली, हिला पण साफ करू. हे क्लीन केलंय, आधी हे क्लीन करू, मग बाकीच्या सगळ्या वस्तू लावू. तो चलो. हे तर झालं लावून. आता सेटअप लावू. तर मित्रांनो आपण डन करू शकता. आता आधी कसं होतं, आता कसं आहे. ब्लर दिसतंय का? नाही, बरोबर. आता हा सेटअप विदाउट लाईट आहे. तुम्हाला किती लाईट दाखवतो, एकच मिनिट द्या. मग तुम्हाला आम्ही मगाशी रिमोट दाखवला होता. आता रिमोट कशासाठी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. 3, 2, 1. यानी कलर पण चेंज करू शकता. अभी ब्लू है, अभी रेड हो गया, लाइक ग्रीन, लाइक व्हाइट. आपल्याला ब्ल्यूच आवडतो. तुम्हाला बाकीचे लाईट्स पण चालू करून दाखवतो. हेडफोन्सला पण लाईट आहे, स्पीकर्सला पण लाईट आहे, लॅपटॉप पण चालू करून दाखवतो. तर मित्रांनो झालंय आपलं सर्व आवरून म्हणजे आधी लाईट लावतो, एक मिनिट. तर मित्रांनो झाल्यात आपलं सर्व आवरून म्हणजे गेमिंग सेटअपची साफसफाई करत होतो आपण, ती पूर्ण झाली आहे. बघू शकता, एक मिनिट. मी काही सिनेमॅटिक पण काढलेत, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि मेन म्हणजे आज आम्ही खाली साखर चपाती. तसं तर मी खूप वेळा खातो, पण ही खूप जणांची लहानपणीची फेवरेट डिश आहे, साखर चपाती. ज्यांनी कोणी खाल्ली असेल लहानपणी त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, आणि जे आत्ता पण खातात त्यांनी पण नक्की कमेंट करा. आणि अजून एक अपडेट द्यायची होती की आपण आपला गेमिंग चॅनल सुद्धा चालू केला आहे, त्याचं नाव आहे निओ रितेश गेमिंग. मी अजून कुठे शेअर नाही केला, कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर नाही केला. मी पहिल्यांदा ब्लॉगमध्ये सांगतोय की आपला गेमिंग चॅनल सुद्धा आहे, ज्याचं नाव आहे निओ रितेश गेमिंग. तर लवकरात लवकर जाऊन त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि अजून एक, तुम्ही आपल्या कोकणचे जेवढे ब्लॉग होते, 3 ब्लॉग टाकलेले मी, तिन्ही ब्लॉगला खूप खूप चांगला सपोर्ट केला आहे. असंच सपोर्ट करत राहा. आणि आपण पुन्हा एकदा कोकणमध्ये जाणार आहोत, माझ्या गावी, भात कापणीच्या वेळेला. तर बघू कधी येतोय कॉल, कारण की अचानक ठरतं ते. सो बघू, काकांचा कॉल येईल, त्याच्यानंतर मग पप्पांसोबत जाऊ. तर सुट्टी भेटी जाईल, ठीक आहे. नाही तर सॅटर्डे संडे जिंदाबाद. तर एवढाच होता ब्लॉग. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आपण लहानपणीची सर्वांची फेवरेट डिश खाल्ली, आणि सेकंड म्हणजे आपल्या गेमिंग सेटअपचा टूर प्लस साफसफाई. तर जास्त काय नाही, थोडंच. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ती बोबडी होते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.